नाहीत, ममत्व हे शब्दच टाकायला तयार नाही. सगळं काही माझं. एका गावामध्ये मी कीर्तनासाठी गेले. असं शेतामध्ये कीर्तन होतं, महादेवाचं मंदिर. सांगितलं ताई या मंदिराच्या पाठीमागं आपलं शेत आहे, मग चला तुम्हाला शेत दाखवतो. मग आम्ही असे 2-3 होतो, गेलो, पाहिलं, असं दोऱ्यावरच थांबलो. म्हटले ताई तो माळ दिसतो का नाही, तो माळ? मी म्हटलं हा. त्या माळापर्यंत सगळं माझं. मी म्हटलं ही धरती माता हसत असेल, याचा पंजोबा सुद्धा असंच म्हणायचा, काय माझं. याचा आजा सुद्धा असंच म्हणायचा, माझं. याचा वडील, याचे बाप सुद्धा असेच म्हणायचे, माझं. आणि आता हा आलाय, काय माझं. त्यांचं असतं तर त्यांनी घेऊन गेले नसते का? इथं सोडून गेले म्हणजे त्यांचं नव्हतं. मग आपलं इथं काही आहे का? काहीच नाही. आम्हाला काही घेऊन जायचे का? काहीच न्यायचं नाही. म्हणू नका बरं, आम्हाला घेऊन जायचे. काय घेऊन जायचे आम्हाला सोबत? असं धन आयुष्यामध्ये कमवा जे आम्हाला सोबत देता येईल. नामाचं धन कमवा, भक्तीचं धन कमवा, नोहे नोहे या परमार्थामध्ये दानाचं पुण्याचं धन कमवा, परोपकाराचं धन कमवा. ते धन आम्हाला सोबत नेता येते बरं. लक्ष्मण